नमस्कार मित्रांनो, मी आज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन येत आहे। सकाळ झाली आणि सकाळची सुरुवात ही चहाने सुरू झाली पाहिजे। आता मी पॅन ठेवला आहे आणि त्यात साखर टाकली आहे। मी मसाला चहा बनवते आहे। तुम्ही अशा प्रकारचा चहा एकदा तरी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता मी त्यात चहा पावडर टाकली आहे, थोडी सुंठ वेलची पण टाका तुम्ही। एकदा तरी असा चहा बनवून बघा। थोडं नॉर्मल पाणी टाकूया ते मिक्स होण्यासाठी। मिक्स करून घेतलं होतं ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर त्यात मी आता आलं किसून घालते। अद्रकने खूप छान टेस्ट येते चहाला। तुम्ही बघू शकता मी अद्रक टाकलेला आहे। एकदा मिक्स करून घेतलं पुन्हा। आता आपण त्यामध्ये दूध टाकूया। एकदा तरी तुम्ही असा चहा बनवा आणि मला नक्की सांगा कसा झाला। छान उकळतोय बघा। छान एक जीव झाला आहे। आता चहा रेडी झाला, बघू शकता तुम्ही। मलाही वरती टाकली आहे मी। त्यानंतर मी आता ब्रेकफास्टची तयारी करते। मी आज बनवणार आहे पोह्यांची कटलेट। आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेप बनवू शकतो कटलेटचे आपल्या मनाने।
टेस्टी असतात बघा. त्याच्या टिफिनला मी दिली, त्याचा टिफिन रेडी झाला. त्यानंतर मी डांगराची खीर बनवणार होते. तर तुम्ही म्हणाल ही काय नवीन? तर मलाही पहिल्यांदा असंच वाटलेलं, पण मी एकदा खाल्लेली म्हणून म्हटलं आज बनवून बघूया आपण. त्यासाठी मी साहित्य केलं: काजू, बदाम, वेलची, मनुके आणि गावठी तूप आणि साखर मिक्स करून घेतली. ड्रायफ्रूट्स आपल्याला गावठी तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी डांगर उकडवण्यासाठी कुकरला लावले आहे. हे बघा किती छान उकडलं आहे. त्यानंतर मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आणि आता मी एका पॅनमध्ये ते टाकले. दूध टाकत राहायचे, उकळी येत नाही तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा. आता रेडी झाली आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर